मनापासून आभार, कारण ग्राउंड आम्हाला उपलब्ध करून देतात आणि ते मेंटेन ज्या प्रकारे केलं जातं. पिच क्युरेटरचं देखील कौतुक, कारण ज्या प्रकारची खेळपट्टी बनवतात वाकणण्याजोगं आहे. नेक्स्ट मॅच लक्षात घ्या, ही वडसादेवी मालदान सिंगम आलेत. रॉयल विघ्नेश्वर गोटील आपण पहिल्या डावा टॉससाठी यायचे. खूप गोष्टी असतात क्रिकेटच्या माध्यमातून, त्या आपण सातत्याने चर्चा करत असतो, कारण आज क्रिकेटमुळे आपण एकत्र आहोत. आणि ज्या प्रकारचं आयोजन आपण पाहतोय वन साईड जिव्हाळा टीमचं, ते देखील खूप उल्लेखनीय आणि खूप महत्त्वाची बाब, कारण ज्या टीमचा दबदबा आहे पाटण तालुका क्रिकेटमध्ये. येस, पंचांचा येतोय ग्रीन सिग्नल. बरोबर 9:29 पहिला चेंडू टाकला जातोय. प्लेज द कॉल. सोमा पहिलं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर. समोर प्रशांत बोत्रे. पहिला चेंडू इनसाइड आउट ड्राईव्ह केलाय इनफिल्डच्या वरून. शतरक्षक मागे धावतोय, चेंडू दूर आहे. एक धाव प्राप्त केली जाईल. लोहेचा प्रयत्न. 2 धावा मात्र रोखू शकणार नाहीत. जिव्हाळा चषक 2025चा मात्र 2 धावेने शुभारंभ झालाय. चांगला चेंडू. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं पंचम. सध्या क्रिकेट खूप फास्ट झालंय. क्रिकेटचा फॉर्मॅट बदलला. 20 चेंडूंची लढत. एक गोलंदाज 5 चेंडू टाकेल. यावर्षी पाटण तालुक्याने काहीतरी वेगळा अवलंब केला, कारण बदल हा निसर्गाचा नियम असतो आणि तो नियम बदल हा प्रत्येकजण स्वीकारत असतो. क्रिकेट देखील खूप बदललं आहे. पहिल्या चेंडूवर 2 धावा आल्यात. 9:29 पहिला चेंडू टाकलाय. लक्षात घ्या, तुम्हाला दिलेत 15 मिनिटं. खोलून काढण्याचा प्रयत्न. परफेक्ट यॉर्कर. चांगला टप्पा. ही खासियत आहे सोमा यांची. जिंती एक्सप्रेस म्हणून मला का ओळखलं जातं, आणि हे मात्र दुसऱ्या चेंडूवर दाखवलंय. विकेट काढण्याचा प्रयत्न. बॅटची काढायला लागली आहे. गोशंकी क्षेत्रामध्ये 1 धाव प्राप्त होईल. एक सिंगल धाव प्रशांत बोत्रे यांच्या खात्यामध्ये. मिस्टर PTPL प्रशांत बोत्रे. हे मैदान त्यांना खूप आवडतं, त्यांच्या जवळचं मैदान आहे. या खेळाडूने गाजवलं होती पाठची PTPL. चांगला चेंडू फिरवलाय. काय कट झाला चेंडू, अप्रतिम. पहिल्याच सामन्यामध्ये असा एखादा गोलंदाज जर चेंडू टाकत असेल ना, त्यावरून त्याची स्किल आणि तो करत असलेली मेहनत दिसते. सराव तेवढा तुमचा चांगला पाहिजे. डॉट बॉल. टीमची धावसंख्या 3. ऑन साईडला वळवलाय. डीपला मिड विकेट आहे तैनात. आउटफील्ड वेगवान आहे. चेंडू थांबणार नाहीये. जिव्हाळा चषक 2025चा पहिला चौकार प्रशांत बोत्रे यांच्या बॅटमधून. 7 धावा. पहिले 4 चेंडू सोमा यांचे राहिले आणि शेवटच्या चेंडूवर मात्र चांगला ऑन ड्राईव्ह. हा पहा रिप्ले तुमच्या समोर. ज्या प्रकारे प्रशांत बोत्रे यांचा ऑन ड्राईव्ह, आणि ही खासियत आहे ओमसा MTCची. 80,000 पार झालेत. लवकर 1 लाखाचे वेध लागले असतील ओमसा MTCला, आणि निश्चित तो 1 लाखाचा आकडा देखील लवकर पार होईल. 5 चेंडू अखेर. 7 धावा. पहिल्या पंचमचा खेळ समाप्त झालाय. सूरज डिसले षटक क्रमांक 2. दुसऱ्या पंचमसाठी सूरज डिसले सज्ज होत असताना पंचांच्या डाव्या बाजूने ओव्हर द विकेट. समोर अनिकेत वरेकर. पहिला चेंडू ओव्हर पिच. चांगला ऑफ ड्राईव्ह.
लॉंग ऑफ आहे ताईना चुकी करतोय. जिथे 1 धाव होती तिथे मात्र 4 धावा प्राप्त होतील. जिव्हाळा चषक चौकार. ज्या वेळेला तुम्हाला संधी मिळते त्या संधीचं तुम्हाला सोनं करता यायला पाहिजे. कारण नवला स्पोर्ट जिंतीमध्ये यंगस्टर खेळाडू दिसत आहेत. आता यंगस्टर खेळाडूंना चांगला खेळ करावा लागेल. दबाव असतो परंतु त्याला झुगारून खेळ करा. सिनियर खेळाडू तुम्हाला नेहमी मार्गदर्शन करतात, ते बॅकअप करतात, त्याचा फायदा घेता यायला पाहिजे. फुलटॉस चेंडू पूल केलाय. जिव्हाळा चषक 2025चा पहिला धमाका, पहिला षटकार अनिकेत वरेकर बँडेड स्ट्रोक 6 धावा. षटकार. बॅटिंग टीम रिव्ह्यू. येस नो साठी. दुसऱ्या चेंडूवर षटकार आलाय म्हणजे आणि लक्षात घ्या जे खेळाडू तुम्ही काही खाता, चहा पिता किंवा भेळ खाता, चॉकलेट खाता, रॅपर वगैरे तुमच्या खिशात ठेवा. नंतर कचऱ्याची पिशवी आहे आपल्या बाजूला तिथे ठेवा. रिव्ह्यू सक्सेसफुल. इट्स अ बीमर. नो बॉल. चुकी केली मी म्हणेन सुरज डिसले आणि दुसऱ्या चेंडूवर फ्री हिट आलाय म्हणजे आता संधी आहे अनिकेत वरेकर यांना. टीमची धावसंख्या धावफलकावर 17. फ्री हिटचा चेंडू चांगला हाताळलाय. डॉट बॉल. उत्कृष्ट गोलंदाजी. 18 धावा. 18 रन्स ऑन बोर्ड. यासाठी 12व्या खेळाडूचं लक्ष असणं खूप महत्त्वाचं आहे. चांगला ऑफ ड्राईव्हचा फटका. एक्स्ट्रा कव्हर आहे डीपला. 1 धाव प्राप्त केली जाते. दुहेरीचा प्रयत्न. 2 धावा तिथे रोखू शकणार नाहीत. ज्या प्रकारे एक्सलंट रनिंग बिटवीन द विकेट. अद्याप ज्या प्रकारे अनिकेत वरेकर यांनी बॅटिंग केले ना ती मात्र प्रभावित करणारे आहे. यावर्षी चांगल्या टचमध्ये आहेत, चांगल्या रिदममध्ये. 20 रन्स 20 धावा. खोदून काढण्याचा प्रयत्न. बुंद्यात टाकला. बॅट वेगाने फिरवली होती आणि कमबॅक करत असताना या षटकामध्ये सूरज डिसले. डॉट बॉल. आणि या क्रिकेटमध्ये अशा गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. कमबॅक किती महत्त्वाचं आहे पहा. दुसऱ्या चेंडूवर षटकार आला बिमरवर, त्यानंतर कमबॅक केलं सूरज डिसले यांनी आणि खूप जमेची बाब. हा खेळच असा आहे. एकाला धावा करायच्या असतात, एकाला धावा वाचवायच्या असतात आणि तुम्हाला तुमचे सर्वोत्तम द्यायचे असतात. 1 टू गो. ड्राईव्ह केलाय. क्षेत्ररक्षक आहे. स्वीपर कव्हर डीपला गॅपमध्ये फटका. प्रयत्न चांगला केला. शेवटी प्रयत्न पडतील कमी आणि 4 धावांची मिळते हमी. चुका करते टीम नवलाई जिंती. वेलकम सुनील दादा भाईगडे सर, मुंबई पोलीस. आपलं सहर्ष स्वागत आहे. या सर. सदरक्षणाय खलनिग्रहणाय ही व्यक्तिमत्व आणि हॅट्स ऑफ टू यू. सर्व आमचे पोलीस अधिकारी असतील, कर्मचारी असतील. कारण भारतीय सेना आणि महाराष्ट्र पोलीस, मुंबई पोलीस ते आहेत म्हणून आपण हृदयस्थपणे आपलं सामान्य जीवन जगू शकतो, एन्जॉय करू शकतो. 2 चुका केल्या मी म्हणेन या षटकामध्ये. कारण यात 4 धावा तुम्हाला ज्यावेळेला तुम्ही खर्च करताना त्या 3 आणि पहिल्या चेंडूवरच्या त्या 3 त्या कुठेतरी महागड्या ठरू शकतात. बाबूराव पाटील. टीमची धावसंख्या 24. चांगली बॅटिंग केली दुसऱ्या पंचामध्ये अनिकेत वरेकर यांनी. इथे मात्र सोडून दिलाय चेंडू. पंचांकडे आशाळभूत नजरेने पाहत असताना डॉट बॉल. चला प्लीज पंचांचा निर्णयाचा सन्मान हे आपल्याला क्रिकेटने शिकवलं आहे. आणि ज्यावेळेला तुम्ही चेंडू सोडून देताना तुम्हाला ऑफस्टंप माहीत असणं खूप महत्त्वाचं आहे. ऑफस्टंप कुठेतरी बिग हिट केलाय. प्रशांत बोत्रे जास्त वेळ शांत राहणार नाहीयेत. मिस्टर PTPL प्रशांत बोत्रे यांच्या बॅटमधून जिव्हाळा चषक षटकार.
ही ताकद आहे आणि ही खासियत आहे प्रशांत बोत्रे यांची. कारण ऑन साईडला चांगले खेळतात, एक चांगला फिटनेस त्यांच्याकडे देखील. आणि यासाठी प्रशांत बोत्रे यांना हे मैदान आवडतं, खूप आवडतं. टीमची धावसंख्या धावफलकावर 30. पहिल्या सामन्यामध्ये गुलमोहर बोत्रेवाडीने सुरुवात चांगली केली आणि या दोन्ही संघांनी या हंगामामध्ये ट्रॉफी जिंकल्यात. नवल्यानी चिंतेने देखील जिंकले आणि बोत्रेवाडीने देखील जिंकले. खराब चेंडू बाबूराव पाटील यांचा पुन्हा टाकावा लागेल. वाईट +1, 2 धावा. यष्टिरक्षकाचे प्रयत्न थोडेसे जास्त करायला पाहिजे, कारण ज्यावेळेला एखादा गोलंदाज अशा प्रकारचा चेंडू हाताळतो. कमी गतीने टाकलेला चेंडू फिरवण्याचा प्रयत्न, चांगला बॅटला लागला चेंडू. आणि ही खासियत आहे बाबूराव पाटील, कारण बाबूराव पाटील यांच्याकडे स्लोअर वन चांगला आहे आणि एकाच ॲक्शनमध्ये ते स्लोअर वन चांगला टाकतात. विकेट करण्याचा प्रयत्न, हा देखील चेंडू चांगला फिरवला आहे. बाबूराव पाटील कमबॅक करत असताना षटकारानंतर चांगली गोलंदाजी. यासाठी बाबूराव पाटील यांच्याकडे नवलाई स्पोर्ट जिंती का आशेने पाहता. नवलाई स्पोर्ट जिंतीचे खूप महत्त्वाचे खेळाडू आहेत बाबूराव पाटील. टीमची धावसंख्या धावफलकावर 34, 34. 1 to go. चुका करतायत, हा देखील चेंडू स्लोअर वन टाकण्याचा प्रयत्न, खराब गोलंदाजी. वाईट +1, 2 अवांतर धावा. या 2 अवांतर धावा मगाशी आल्या, 2 चौकार जे 2 सोडले. या दुसऱ्या डावामध्ये तुम्हाला धावा करायच्या आहेत, ही बाब विसरून चालत नसतं क्रिकेटमध्ये. क्रिकेटमध्ये एका धावेला देखील खूप महत्त्व आहे. एका धावेने सामने गमावलेत, एका धावेने सामने जिंकलेत. हा क्रिकेटचा खेळ. यॉर्करचा प्रयत्न, कमी गतीने टाकलाय चेंडू, हवेत खेळलाय. फ्लिक ऑन द रिक्स, डीपला स्क्वेअर लेग. क्षेत्ररक्षक प्रयत्न करतोय, चांगला चेंडूचा अंदाज. गुड कॅच ऑफ द क्वालिटी. अनिकेत वरेकर झेलबाद. गुलमोहर क्रिकेट क्लब बोत्रेवाडी म्हटल्यानंतर फौजी गणेश बोत्रे सरांची आठवण येते, कारण हे असे व्यक्तिमत्व आहे बोत्रेवाडीचे की ज्यावेळेला बोत्रेवाडीचा संघ मैदानामध्ये असतो, आपले फौजी गणेश बोत्रे सर नेहमी सामना पाहत असतात. कारण यावर्षी पावसाळी रबर बॉलपासून जसं पावसाळी क्रिकेट चालू झालं त्यांचं नाव खूप लक्षात ठेवलं. टीमची धावसंख्या धावफलकावर 36, 36. आणि ही बाब खूप महत्त्वाची असते. एखाद्या गावची टीम ज्यावेळेला खेळते, एक गावाचं क्रिकेट असतं, एक गाव 11. आणि हे ग्रामीण क्रिकेटना फक्त गावासाठी खेळलं जातं. प्रत्येकजण आपला नोकरी, आपला व्यवसाय, आपलं शिक्षण सांभाळत असतो आणि त्यानंतर मात्र आपल्या गावासाठी आणि आपल्या तालुक्यासाठी एकत्र येतो. प्रवीण नेवगे अंतिम षटक गोलंदाजी मार्कवर. आता 5 चेंडूमध्ये कितपत मजल मारेल, 50 होऊ शकतात का? समोर आहेत प्रशांत बोत्रे, दबाव असणार निश्चितच. 9:29 पहिला चेंडू टाकला. 12 मिनिटं झाली आहेत आणि 15 मिनिटांचा अवधी आहे तुमच्याकडे. 3 मिनिटांमध्ये 5 चेंडू टाकायचे आहेत. पाटण तालुका म्हणजे शिस्त आणि शिस्त म्हणजे पाटण तालुका. एक वेगळं रसायन आज झालंय. पहिला चेंडू फुल टॉस, फुल टोल वसूल केला जाईल. दमदार स्ट्रोक, प्रशांत बोत्रे ब्रँडेड जिव्हाळा चषक षटकार. असे चेंडू जर तुम्ही प्रशांत बोत्रे यांना टाकणार ना, तर तुम्हाला माफी दिली जाणार नाहीये. आणि काय फटका सजवलाय प्रशांत बोत्रे. 42 धावा धावफलकावर. चांगला खोदून काढण्याचा प्रयत्न, खोदून काढलाय क्षेत्ररक्षक. लॉंग ऑनला आहे तैनात. सोमाचे प्रयत्न कमी पडतील आणि 4 धावांची मिळते हमी. प्रशांत बोत्रे पहिल्या 2 चेंडूवर 10 केल्यात. 46 धावा धावफलकावर. 46. हा पहा रिप्ले तुमच्या समोर. खोदून काढण्याचा प्रयत्न आणि ज्या प्रकारे हा फटका गॅपमध्ये खेळला, कारण सोमा लॉंगॉनला होते, ते वायडिश लॉंगॉनला तैनात होते, लॉंग ऑफला.
स्वीपर कव्हरच्या दिशेने आता मात्र त्यांचा जागा थोडीशी बदलली आहे आणि ही खासियत आहे प्रशांत बोत्रे. गॅपमध्ये फटके चांगले खेळतात. 46. विकेट करण्याचा प्रयत्न, ड्राईव्ह केला, एक्स्ट्रा कव्हर, मागे धावतोय, अगदी चेंडूपर्यंत पोहोचू शकणार नाही. 2 धावेचा प्रयत्न केला जाईल. सूरज डिसले आहे डीपला. 48 धावा धाव फलकावर. अद्याप 2 चेंडूंचा खेळ बाकी. तसं जर आपण उल्लेख केला की 50 जर झाली ना तर ही मॅच चांगली रंगेल, मॅचला मजा येईल. 48. प्रशांत बोत्रे वैयक्तिक बॅटिंग करत असताना नाबाद. 27. 27. मिनी हेलिकॉप्टरचा फटका, चांगला ऑफ ड्राईव्ह, क्षेत्ररक्षक आहे सोमा. 1 धाव प्राप्त केली आहे. लोहेचा प्रयत्न आणि इथे चुकी केली होती सोमाने, परंतु त्याचा फायदा घेता आला नाही आहे. अमित बोत्रे यांच्याकडे 1 चेंडू खेळण्यासाठी स्ट्राईक आली आहे. 49 धावा. आई वडसाईदेवी मालधन, रॉयल विघ्नेश्वर गोटील कॅप्टन आपण या टॉससाठी. 49. पहिलं सांघिक अर्धशतक या स्पर्धेमध्ये येऊ शकतं. अमित बोत्रे ऑन स्ट्राईक. 1 to go. वाईट चेंडू +1 म्हणजे सांघिक अर्धशतक. टीम गुलमोहर बोत्रेवाडी 50 अप. 51 धावा. आता खुश असतील त्यांचे समर्थक देखील, कारण ज्या वेळेला पहिल्याच सामन्यामध्ये तुम्ही 50 करता, संघ एक चांगल्या स्थितीमध्ये आणि एका चांगल्या फायटिंग टोटल आता झाले आहे धावफलकावर. ओव्हरपिच चेंडू, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, फटका खेळा, क्षेत्ररक्षक आहे लॉंग ऑफला. 1 धाव प्राप्त केली जाईल. धुळीचा प्रयत्न इथे होतोय, फेकी चांगली केली आहे, पकडता आला नाहीये. 2 धावा मात्र प्राप्त होतील. 2 धावा आणि प्रशांत बोत्रे वैयक्तिक त्यांनी धावा केल्या. 13 चेंडूमध्ये 28. टीमची धावसंख्या धावफलकावर 53. 54 रन्स टू विन. टीम नवलाई स्पोर्ट जिंती. यस, गणेश बोत्रे सर फौजी, प्रशांत बोत्रे यांच्यासाठी 151 रुपयांचं पारितोषिक तुम्हाला जीपे केलं जाईल. धन्यवाद. जसा आपण उल्लेख केला की फौजी आता मात्र हे सामना पाहत असेल आणि तेच झालं. आणि हे नाव सध्या खूप ज्यावेळेला गुलमोहर बोत्रेवाडीचे मॅच असते त्यावेळेला येतं. अमोलदादा माने पाटण क्रिकेट संघटनेचे सदस्य आणि बॉस यांचे खूप जवळचे तर मित्र आहेतच, परंतु पाटण तालुका क्रिकेटसाठी नेहमी उभं राहणारे व्यक्तिमत्व. काम कोणतेही असू द्या. अमोलदादाने एक फोन केला, अमोलदादा त्वरित हजर होतात. या सुनील सर. टॉसचा बॉसमध्ये आपण पाहतोय काका ज्वेलर्स ढेबेवाडी, संतोष जाधव साहेब, आपला आभार. आणि ज्या व्यक्तिमत्वाला संपूर्ण तालुका मिस करतोय, स्वर्गीय पैलवान समीर दिघे साहेब यांचा कटआउट आहे. अतुल भालेकर यांच्याशी असलेला तो जिव्हाळा, तो नेहमी या स्पर्धेच्या माध्यमातून आपण 2 दिवसामध्ये चर्चा करणार आहोत. या वडसाईदेवी मालधन, रॉयल विघ्नेश्वर गोटील, या रॉयल विघ्नेश्वर गोटील कॅप्टन, या अमोल दादा वेलकम. या सुनील सर. एका बाजूला अविनाश, एका बाजूला सुनील सर. हेड अँड टेल कॉल करायचा आहे. हेड अँड टेल, स्विंग द टॉस. हेड कॉल केला आहे अविनाश यांनी. विघ्नेश्वर गोटील, इट इज अ टेल. अभिनंदन. टॉस जिंकलाय. मायादेवी चषक देखील जिंकला होता, ट्रॉफी पहिल्या क्रमांकाचा. इथे टॉस जिंकलाय, निर्णय काय? आम्ही पहिली फलंदाजी करू. एक प्रश्न विचारेन. प्रत्येकजण आपल्या गावासाठी खेळत असतो, प्रत्येकजण गावाच्या नावासाठी खेळत असतो आणि ज्यावेळेला सगळे खेळाडू एकत्र येतात त्यामुळे मैत्री जपली जाते, जिव्हाळा जपला जातो आणि क्रिकेटचा खेळ देखील खेळला जातो. काय सांगाल? बरोबर आहे. हा प्लॅटफॉर्म त्याच्यासाठीच त्याने ठेवलेला आहे. सगळेजण एकत्र येऊन खेळणं हा एक उद्देश आहे. गोलंदाजी करायची अविनाश, काय माइंडसेट असेल 20 चेंडूंची लढत? 20 चेंडूमध्ये 25-30चं टार्गेट त्यांना सेट करायला प्रयत्न करू. आम्ही बॉलिंग वगैरे चांगले करू, प्रयत्न चांगले राहतील आमचे पण.
रॉयल विघ्नेश्वर घोटील आज शनिवारचा दिवस आहे. स्क्वॉड आहे. स्क्वॉड आहे. आमची टीम कशी एकदम रॉयल आहे, नावासारखीच रॉयल आहे. कारण मुलांना खेळायला फक्त पाहिजे, की असं नाही जिंकलंच पाहिजे हारलंच पाहिजे. जिंकायचं तर प्रत्येकालाच आहे, फक्त कसं मनापासून क्रिकेटची इच्छा आहे सर्वांची, त्याच्यासाठी आमचं स्क्वॉड पूर्ण आहे. एक प्रश्न विचारेन. आज पाटण तालुका क्रिकेटमध्ये वेगवेगळ्या स्पर्धा येतात. तालुक्याचं क्रिकेट आज वेगळ्या स्तरावर जाते. कसं वाटलं जेव्हा चषक कॅप्टन 26 आणि भालेकरवाडीचं आयोजन? कॅप्टन 26ला आम्ही खूप वेळा बघितलं आहे. चांगलं नियोजन असतं, एक नंबर. आता जेव्हा चषक आहे त्यात आम्ही पण टीम टाकल्या म्हणजे आम्ही पण उत्स्फूर्त आहे की चांगलं खेळ व्हावा याच्यासाठी. त्यात PTVL आणि पाटण तालुका एक नंबर. शिवा जाधव बॉसने जे पाटण तालुक्याला उच्च स्तरावर नेऊन ठेवलं आहे, त्यामुळे प्रत्येक गावातल्या मुलांना चान्स भेटतो क्रिकेटचा. पहिला चेंडू प्रवीण नेवगे यांचा प्रहार, वन बाउन्स ओव्हर द रोप. पाठलाग झाले 54 धावांची या जिव्हाळा चषक सौकराने. बाबूराव पाटील, प्रवीण नेवगे ही प्रारंभिक जोडी मैदानामध्ये दाखल झाले नवलाई स्पोर्ट जिंतीसाठी. आणि ज्या प्रकारे बॅटिंग केली होती पहिल्या डावामध्ये प्रशांत बोत्रे, अनिकेत वरेकर, तशीच फलंदाजी आता करावी लागेल. राकेश माटेकर साहेब यांच्या माध्यमातून प्रशांत बोत्रे यांच्या खेळीसाठी 101 रुपयांचं पारितोषिक ते तुम्हाला जीपे केलं जाईल. आणि ज्या वेळेला तुम्ही चांगला खेळ करताना त्यावेळेला असे पारितोषिकं येतात, कारण क्रीडाप्रेमी खूप आहेत. तुमच्या खेळाची वाहवा करण्यासाठी ते नेहमी तत्पर असतात. परंतु प्रवीण नेवगे, बाबूराव पाटील कशा प्रकारे फलंदाजी करतील हे पाहायचं आहे. कारण आता प्रत्येकाला PTPLचे वेध लागलेत. यावर्षीचं 6वं पर्व, 12 संघ आहेत, स्पर्धा डे नाईट, आणि याच मैदानामध्ये मजा येईल. बॅकफुटला जाऊन खेळायचा प्रयत्न, कमबॅक करणारा चेंडू, गोलंदाज अमित बोत्रे यांचा डॉट बॉल. लाईन आणि लेंथ खूप महत्त्वाची असते. पहिला चेंडू फुलर लेनचा ऑन साईडला खेळला, त्यानंतर लेंथमध्ये थोडासा बदल. तिसरा चेंडू हाफ ट्रॅकर चेंडू, बॅकफुटला जाऊन पंच केलाय. क्षेत्ररक्षक मागे धावेल एक्स्ट्रा कव्हरचा, आणि चेंडूचा वेग मात्र इथे मंदावला गेलाय. 2 धावेचा प्रयत्न इथे होईल. 2 धावा प्राप्त करत असताना प्रवीण नेवगे. या 2 धावेच्या मदतीने टीमची धावसंख्या धावफलकावर 6 रन्स ऑन बोर्ड. आणि कधी कधी ज्यावेळेला चेंडू उंच जातो त्यावेळेला चेंडूचा टप्पा पडल्यानंतर चेंडूचा वेग मंदावतो. त्यासाठी फ्लॅट फटके खेळणं खूप महत्त्वाचं असतं, आणि ते तुम्हाला खेळता यायला पाहिजेत. लोअर फुलटॉस चेंडू, बॉटमहँडचा चांगला वापर केलाय. मिड विकेटला क्लिअर करेल चेंडू, सीमा पार. जिव्हाळा चषक, प्रवीण नेवगे पेटंट षटकार. 4 चेंडू अखेर 12 धावा धावफलकावर. सुरुवात अशीच हवी होती टीम नवलाई स्पोर्ट जिंतीला, कारण 54चा पाठलाग करत असताना सुरुवात आश्वासक पाहिजे, आणि ती झाली. 1 to go. लक्षात घ्या, जास्त जर चेंडू आतमध्ये गेला तर प्लीज आपले खेळाडू आहेत बाउंड्री लाईनच्या बाहेर, ते आणतील शोधून. मॅच थांबवू नका फक्त. आज आई वडजाई देवी मालदन, रॉयल विघ्नेश्वर घोटील, फ्रेंड्स ग्रुप मंदरुळकोळे, मोर्या 11 मानेची वाडी, मराठा वॉरियर जुळेवाडी, कल्पतरू चाळकेवाडी हे संघ अ गटामध्ये खेळतील. ब गटामध्ये श्री 11 काळगाव, जुगाई देवी स्पोर्ट्स कराटे, ACC बागलवाडी,
SCC बागलवाडी, विश्वनाथ फायटर्स मंदरुळकोळी खुर्द, कुंभारगाव 11 जळव ज्योतिबा, हनुमान क्रिकेट टीम माणाईनगर, नाईकबा प्रतिष्ठान, आरवी 11 बाचोली हे संघ ब गटामध्ये खेळतील. कराटेची मॅच, लक्ष आहे संकेतचं. चांगला ऑन ड्राईव्ह, फ्लिक ऑन द रिक्स, क्रिकेटमधील पुस्तकी फटका, राहुल द्रविड यांची आठवण करून देणारा चांगला फ्लिक, दर्जेदार चौकार. का बॉटमहँडचा वापर केला, जणू काही मनगटामध्ये एखादी स्प्रिंग असावी. लोअर फुलटॉस चेंडूला फक्त दिशा द्यायची होती आणि हा पहा रिप्ले तुमच्या समोर. मिडल अँड ऑफ स्टंपवरचा चेंडू डीप स्क्वेअर लेगला अगदी नेत्रदीपक पद्धतीने खेळलाय फटका. 16 धावा धाव फलकावर. आणि आमचा कॅमेरामॅन तेजस म्हात्रे, तेजाचं एक काम लय भारी असतं. त्याच्या दिवसभर आणि कॅमेरावर ओमसाई MTCचं दर्जेदार राहिलं आहे संपूर्ण. त्यांच्या प्रवासाचा विचार केला तर चोपनचा पाठलाग चालू झालाय. टीमची धावसंख्या धाव फलकावर 16. अनिकेत वरेकर या खेळाडूने या वर्षीचं क्रिकेट गाजवले. पाटण तालुक्याचं फलंदाजी गोलंदाजीमध्ये प्रभावित केलं आहे आणि गुलमोहर क्रिकेट क्लब बोत्रेवाडीसाठी या खेळाडूने चांगली कामगिरी केली. 15-38चं समीकरण. समोर बाबूराव पाटील. पहिला चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न, मिडऑनला क्षेत्ररक्षकाने प्रयत्न चांगला केला. चेंडू थांबवण्याचा प्रयत्न, एक धाव मात्र रोखू शकणार नाहीये. पहिल्या चेंडूवर अनिकेत वरेकर यांचा चांगला यॉर्कर. क्षेत्ररक्षण आता विखुरलं गेलंय. डीप पॉईंट आहे तैनात. लॉंग ऑफ, लॉंग ऑन, डीपला मिड विकेट, डीपला स्क्वेअर लेग प्रवीण नेवगे यांच्यासाठी. पहिल्या षटकामध्ये 16 धावा आल्या म्हणजे सुरुवात चांगली झाली. नवलाई स्पोर्ट जिंती. शेवट चांगला करावा लागेल. फुल टॉस चेंडू, फुल टोल वसूल केला जाईल. हा मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेच्या टोलपेक्षा देखील भारी. 9+6 7 धावांचा येतोय फटका. जीवा चषकमध्ये प्रवीण नेवगे यांना तुम्ही असे चेंडू टाकण्याची चुकी करू शकत नाही. आता नो आलाय, भीमर आला म्हणजे फ्री हिट देखील घेऊन आलाय. फ्री हिटने सामना खुला होऊ शकतो. 24 धावा धाव फलकावर. हा पहा रिप्ले सकाळच्या सत्रामध्ये. पहिल्या डावामध्ये फ्री हिटचा फायदा घेता आला नव्हता. इथे फायदा घेईल का प्रवीण नेवगे? दबाव आहे डाऊन द लेग साईड. व्हाईट बॉल. कुणाल सर, विद्युत नाकवा सर यांना आपण पाहतोय. एक अवांतर धाव. फ्री हिट चालू आहे. टीमची धावसंख्या धाव फलकावर 25. 54चा करायचा पाठलाग. गोलंदाजावर थोडासा दबाव. फ्रेडचा चेंडूवर हेलिकॉप्टर खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षका डीपला मिड विकेट. एक धाव प्राप्त केली जाईल. अमित बोत्रे चांगलं क्षेत्ररक्षण, तेवढी चांगली फेकी. हे चित्र पहिल्या डावामध्ये देखील झालं होतं. फ्रेडचा फायदा घेता आला नव्हता प्रशांत बोत्रे यांना. अनिकेत वरेकर यांना डॉट बॉल आला होता. इथे एक सिंगल आले. 26 झाल्यात. अजून 28 करायचे आहेत. खोदून काढण्याचा प्रयत्न. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहे. डीपवरून वेल वेगाने एक धाव प्राप्त केली जाईल. दुहेरीचा प्रयत्न होत नाहीये. बाबूराव पाटील यांना दुसरी धाव हवी होती, पण प्रवीण नेवगे यांनी नकार दिलाय. एक सिंगल प्राप्त होते. इथे 2 धावा व्हायला पाहिजे होत्या कदाचित, कारण ज्यावेळेला एखादा क्षेत्ररक्षक चुकी करतो त्या 2 धावा घेणं महत्त्वाचं आहे. कारण कधी कधी तुमच्याकडे स्ट्राईक येणं, स्ट्राईक रोटेट होणं खूप महत्त्वाचा भाग क्रिकेटमधला. चांगला ऑफ ड्राईव्हचा फटका समोरच्या दिशेने खेळला. क्षेत्ररक्षक आहे लॉंग ऑफला. एक धाव प्राप्त केली जाईल आणि एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. आणि थोडीशी कदाचित दुखापत झाली असावी चेंडू फेकता क्षणी, कारण चेंडू फेकला त्यानंतर खांद्याला हात लावला. या क्रिकेटमध्ये गोष्टी असतात. 1 to go. 28 धावा धाव फलकावर.
सकाळचं सत्र आहे, वॉर्मअप नसतो, त्यामुळे कधीकधी दुखापत होण्याची शक्यता असते आणि यासाठी तुम्हाला सातत्याने सांगितलं जातं, तुमचे कॅप्टन असतील, तुमचे मेंटॉर असतील, तुमचे प्रशिक्षक, की कोणत्याही सामन्याच्या आधी वॉर्मअप करा. आणि वॉर्मअप हा कोणत्याही खेळाचा खूप महत्त्वाचा घटक. शेवटचा चेंडू समोर बाबूराव पाटील, 28 धाव फलकावर. मोठा फटका खेळायचा प्रयत्न, टायमिंग जुळला नाही आहे. डीपला स्क्वेअर लेग आहे तैनात. एक धाव प्राप्त केली जाईल. बाबूराव पाटील दुसरी धाव वेगाने प्राप्त करण्याचा मानस आहे आणि त्यात यश प्राप्त होईल. दोन्ही खेळाडू काय वेगाने धाव पूर्ण केल्यात. 2 पंचांचा खेळ झाला आहे समाप्त. टीमची धावसंख्या 30, 10मध्ये केल्या 30 आणि 10मध्ये करायचे आहेत 24. 24 रिक्वायर्ड इन लास्ट 10 बॉल्स. टीम नवलाई स्पोर्ट्स जिंती. या सामन्यातील सर्वाधिक महत्त्वाचं षटक घेऊन स्वतः PTPL पाटण तालुका क्रिकेटचा बायकर मॅन प्रशांत बोत्रे आलेत. आता या षटकामध्ये सामना क्लिअर होईल की कुठे जाऊ शकतो, काही प्रमाणामध्ये चित्र स्पष्ट होईल. पहिला चेंडू चांगला फिरवलाय. कॅच इज द कॉल. अमित बोत्रे डीप मिड विकेटला पुढे धावत आले आणि पहिला धक्का टीम नवलाई स्पोर्ट्स जिंतीला. लेफ्ट आर्म गोलंदाजाच्या विरोधात मोठे फटके खेळणं सोपं नसतं आणि प्रशांत बोत्रे यांनी पहिल्या चेंडूवर यश प्राप्त केलं. हा पहा रिप्ले तुमच्यासमोर. स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न, बॅट थोडीशी फिरली मी म्हणेन आणि फिरकीपट्टू समोर अशा फटका खेळणं सोपं नाही आणि चांगला झेल अमित बोत्रे यांचा. स्वतः संघाचा कॅप्टन तारणहार संतू डिसले इन ॲट नंबर 3 आलेत. ही लढाई आहे बेस्ट वर्सेस बेस्टची. एका बाजूला गुलमोहर क्रिकेट क्लब बोत्रेवाडीचा सर्वोत्तम खेळाडू प्रशांत बोत्रे आणि दुसऱ्या बाजूला हार्ड हिटर बॅटर नवलाई स्पोर्ट्स जिंती या संघाचे संतोष डिसले. अजून 24 करायचे आहेत. 9-24चं समीकरण. 4 चेंडू बाहेर मारावे लागतील. पहिला चेंडू विकेट करण्याचा प्रयत्न, वेगाने सरळ आदळतोय शरीरावर. दुखापत झाली आहे का? आणि यासाठी कधी कधी तुम्ही प्लीज थोडंसं पाणी घेऊन जा. चेंडू शरीरावर आदळला आहे कदाचित. आशा करूया दुखापत गंभीर नसावी. ज्या वेगाने चेंडू पडला आणि झपकन आतमध्ये आला. आणि क्रिकेटमध्ये या गोष्टी खूप कमी वेळा घडतात, कारण एखादा फलंदाज बॅटिंगसाठी जातो आणि पहिला चेंडू तुमच्या शरीरावर आदळतो, म्हणजे तुमचा कदाचित दिवस खराब असावा. परंतु क्रिकेटमध्ये दिवस वगैरे असं काय नसतं. तुमचा सराव, तुमची प्रॅक्टिस, तुमची मेहनत आणि तुमची इच्छाशक्ती खूप महत्त्वाची आहे. आणि ज्या प्रकारे चेंडू शरीरावर आदळला, आशा करूया की दुखापत गंभीर नसावी, कारण क्रिकेटमध्ये एखाद्या खेळाडूला दुखापत होणं म्हणजे खूप दुःखद बाब असे या त्या टीमसाठी, त्या संघासाठी. वेलकम, सुस्वागतम, सुस्वागतम, सुस्वागतम. राहुलदादा पेंढारकर साहेब यांचं शुभागमन झालं. नेक्स्ट मॅच ते देखील इन ॲक्शन असतील. कोयना सुपुत्र संघाचे संघमालक. PTPLमध्ये त्यांचा संघ सातत्याने खेळतो. एक वर्षी त्या संघाने PTPL जिंकले देखील. MPLचे यशस्वी आयोजक आणि राजकारण आणि बरोबर क्रिकेटच्या खेळामध्ये
आणि नेहमी योगदान देणारं व्यक्तिमत्व आणि पाटण तालुका प्रीमियर लीगसाठी सर्वाधिक मोठं योगदान या व्यक्तिमत्वाचं अर्थातच राहुलदादा पेंढारकर साहेब, सुस्वागतम सर. चांगला चेंडू फिरवला, ही खासियत आहे प्रशांत बोत्रे यांची. ज्या गोष्टीचा आपण उल्लेख केला, हे महत्त्वाचं षटक आहे या सामन्याचं. पहिले 3 चेंडू काय चांगल्या टप्प्यावर हाताळलेत. एकतीस धावा. मोठा फटका. संतोष डिसले जास्त वेळ शांत बसणार नाहीयेत आणि ज्या दिशेला कैलासवासीय पैलवान समीर दिघे साहेब यांचा कटआउट आहे, त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली देणारा येतोय हा षटकार. काय फटका सजवलाय, वॉट अ स्ट्रोक. यासाठी आपण संतोष डिसले यांचा उल्लेख केला. चांगलं पदरले त्याचा वापर आणि सळ खेळला. वाईडिश लॉंग ऑन सीमा पार. 37 धावा धाव फलकावर. 1 to go. 37. पावलं चुकली जात आहेत, व्यत्यय आलाय. डेड बॉल. (37) 37. मोठा फटका. 2 in a row. पहिल्या 2 चेंडूवर शांत ठेवलं होतं संतोष डिसले यांना. ही पॉवर आहे, हा क्लास आहे, हा दर्जा आहे संतोष डिसले यांचा. ठोकलाय षटकार. टीमची धावसंख्या 43. 5 मध्ये 11. 5 चेंडू 11ची गरज. 2 षटकारांनी समीकरण सर पहा बदललं. ऋतिक भालेकर आहेत गुणसंख्या लेखक म्हणून. त्यांचं आज खूप काम महत्त्वाचं आहे ऋतिक दादा. आणि आज संपूर्ण वन साईड जिवाळ्याची टीम सज्ज आहे. 5 मध्ये 11. क्रिकेटचा खेळ आहे, काही होऊ शकतं. चला स्पीडअप करा प्लीज, विनंती आहे. अंतिम षटक गोलंदाजी मार्कवर. अमोल बोत्रे. 5-11. 5 चेंडू 11 धावांची आवश्यकता आहे. समोर बाबूराव पाटील आणि बाबूराव पाटील म्हणजे एक हार्ड हिटर बॅटर. 5 मध्ये 11. समोर आहे संतोष डिसले, स्वतः संघाचा कॅप्टन, एक कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेटर. त्यांना माहीत आहे की कधी आक्रमण करायचं, कारण अनेक वर्षाचा मोठा अनुभव. ज्या वेळेला पाटण तालुका क्रिकेट सुरू झालं होतं तेव्हापासून हा कॅप्टन आणि हा संघ जोडला आहे तालुक्याशी. त्यांना माहीत आहे सामना कधी घेऊन जायचा. ऑफस्टम्पच्या बाहेरचा चेंडू आपटलाय, सोडून दिलाय. पंचांकडे आशाभूत नजरेने पाहत असताना आणि पंच सांगतात योग्य चेंडू आहे, डॉट बॉल. चांगला चेंडू पहिल्याच हाताळलाय अमोल बोत्रे यांनी. 4 मध्ये आता 11ची गरज. पहिलाच सामना रंगतदार अवस्थेमध्ये येऊन टेपलाय. एक मोठा फटका, सामना खुला होऊ शकतो. हा देखील आपटलाय चेंडू, सोडून दिलाय आणि वाईट बॉल. येस इट इज. कारण पहिला चेंडू हाफ ट्रॅकर हाताळला होता आणि या दुसरा चेंडू देखील तसाच टाकण्याचा प्रयत्न. वनपडती ओव्हरचा इशारा. आता तिसरा चेंडू जर टाकला तर कदाचित तुम्हाला दंड बसू शकतो. आणि या कदाचित खांद्याला थोडीशी दुखापत आहे का अमोल बोत्रे, कारण चेंडू टाकल्यानंतर खांद्याला हात लावला. 4 मध्ये 10. 4 चेंडू 10ची गरज. बाबूराव पाटील ऑन स्ट्राईक. आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न, बॅटची कडा. आवाज कॉमेंट्री बॉक्स पर्यंत आलाय. बॅट डोक्याला लावली आहे. आता हा सामना कुठे जाऊ शकेल हे पाहायचं आहे, कारण 4 मध्ये 10 करायचे होते. बाबूराव पाटील झाले बाद. 3 मध्ये 10. मॅच ऑन. संतोष डिसले अजून नॉन स्ट्राईकला आहेत. त्यांना स्ट्राईकवरती घेऊन येतील का? आणि बाबूराव पाटील कदाचित मी म्हणेन चुकी केली, कारण या सामन्यामध्ये संतोष डिसलेंचे ते 2 षटकार, त्यानंतर अमित बोत्रे यांचे 2 चांगले चेंडू. ही मॅच इथून फिरली जाऊ शकते. मॅच युटर्न घेऊ शकते. 3-10. 3 चेंडू 10ची गरज. 2 मोठे फटके. नवलाई स्पोर्ट चिंती पहिला विजय प्राप्त करू शकते. जिव्हाळा चषक. नवीन फलंदाज मोठा फटका खेळलाय.
बिग हिट डीपला स्क्वेअर लेग तैनात आहे. गुड कॅच ऑफ द क्वालिटी. मॅच फसली आहे. 2 चेंडू 10ची गरज. संतोष डिसले नॉन स्ट्राईकला. क्रिकेटचा खेळ आहे, जेवढं तुम्ही समजता तेवढं सोपं नाही आहे. म्हणून क्रिकेटमध्ये एकेरी दुहेरी धावाला हे खूप महत्त्व आहे. हा पहा रिप्ले तुमच्या समोर. चांगली गोलंदाजी अमोल बोत्रे यांची. मी कौतुक करेन डीप स्क्वेअर लेगला अजय बोत्रे संघाचे कॅप्टन. त्याने कोणतीही चुकी केली नाही आहे. 2 मध्ये 10. नवीन फलंदाज सूरज डिसले. आणि यासाठी म्हटलं जातं की क्रिकेट हा नेहमी तुम्हाला कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट गेम खेळता यायला पाहिजे. पहिली विकेट हॅट्रिक जिवाळा चषक 2025ची अमोल बोत्रे यांच्या नावावर राहील का? आता या चेंडूवर तुम्हाला उत्तर प्राप्त होईल. सूरज डिसले 2 मध्ये करायचे 10 धावा. चुका केल्यात टीम नवलाई स्पोर्ट जिंतीने. पहिल्या सामन्यामध्ये ते 2 चौकार सोडले ते तुम्हाला आता आठवतील, कारण त्या क्रिकेट असंच आहे. 2-10. सूरज डिसले यांच्याकडे क्षमता आहे. 2 चेंडू बाहेर मारावे लागतील, कारण आता पर्याय नाही आहे. आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न. विकेट हॅट्रिकचा चेंडू. व्हाईट बॉल. हा चेंडू पुन्हा टाकावा लागेल. 2 चेंडू आता 9ची गरज. पुन्हा एकदा विकेट हॅट्रिक होऊ शकते. गोलंदाज अमोल बोत्रे. परंतु हा सामना मी म्हणेन फसला आता इथून नवलाई स्पोर्ट जिंतीसाठी, कारण संतोष डिसले नॉन स्ट्राईकला आहेत. 2 मध्ये 9 सामना. गुलमोहर क्रिकेट क्लब बोत्रेवाडी आपल्या पारड्यामध्ये फिरवते. हे क्रिकेट आहे. यासाठी तुम्हाला योग्य वेळेला स्ट्राईक मिळणं गरजेचं असतं. बाबूराव पाटील यांनी पहिल्या 2 चेंडूवर केलेल्या त्या 2 चुका. पहिल्या डावात केलेलं खराब क्षेत्ररक्षण. नवलाई स्पोर्ट जिंती. या चुका आता सुधाराव्या लागतील पुढील स्पर्धेमध्ये. शेवटचा चेंडू देखील आलाय. निर्धाव सामना जिंकला गुलमोहर क्रिकेट क्लब बोत्रेवाडी. अभिनंदन. वेल प्लेड. गणेश बोत्रे सर फौजी यांच्या माध्यमातून अमोल बोत्रे यांच्यासाठी 151 आणि झेल पकडला कॅप्टन.